सर, साम टीव्हीनं लातूरच्या शेतकऱ्याची बातमी दाखवताच विरोधकांनीही तो मुद्दा उचलून धरला। लातूरमध्ये घडलेली घटना भयंकर असल्याचं भास्कर जाधव म्हणाले, तर हे शेतकऱ्यांचं नाही तर इव्हेंटबाज सरकार असल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावलाय। आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर हाकतायत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत, तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं। आणि म्हणून आम्ही सगळं कामकाज बाजूला सारून नियम 97 अन्वये तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आग्रह धरला। माननीय अध्यक्ष महोदयांना नाना तऱ्हेचं आम्ही विनंती केली, माननीय जयंतरावांनी केली, माननीय नानाभाऊंनी केली आणि आम्हाला नाइलाजास्तव त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला, बाहेर जावं लागलं। शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा 70 वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची आहे, शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार मोठभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई हे आमच्या रक्तात एक एक थेंब आमचा जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी आहे आणि मी ते लढत राहू। कितीही यांनी आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही, ही भूमिका आमची आहे।